खाली काय राहिलं ते म्हणला कालवण. आता सर म्हणले थांबा अजून सोपं करून सांग. सर म्हणले तुझ्या आईने तुला डब्यामध्ये 2 चपाती दिल्या कालवण दिलं तो सगळं संपवलं खाली काय राहिलं. तो म्हणला खालच्या डब्यात भात होता. अरे तुला खाण्यावर कसं ध्यान नाही तुझं जरा कधीतरी अभ्यासाकडे लक्ष दे. नाही 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 लय अवघड काम आहे. ज्ञानोबारायांनी सांगितलं नाम श्रेष्ठ आहे. आणि ज्ञानोबारायांनी एकदा का शिक्कामोर्तब केला परत कुणी डोकं लावायचं नाही. अहो ज्ञानोबारायांना किती भाषा येत होत्या? 56. हा बघा खालून लोक सांगायला लागलेत आता 56 भाषा येतच होत्या. एका कॉलेजच्या पोराला 3 भाषा येत होत्या. तो म्हणला मी कोणालाच मजित नाही. अरे मूर्खा ज्ञानोबारायला 56 येत होत्या. तुझी हिंदी इंग्लिश मराठी कुठं लावतो अगरबत्ती. पण एक विशेष आहे 56 भाषा येत असून सुद्धा ज्ञानोबारायांनी मराठी भाषेमध्ये ज्ञान शिरलेली ही महाराष्ट्राचं वैभव आहे. आणि आपल्याला त्या गोष्टीचं सार्थ अभिमान असलं पाहिजे. तुम्ही म्हणता मग 56 भाषा कोणत्या सांगतो त्याचं बी उत्तर आहे माझ्यापाशी. या भारतामध्ये अनेक राज्य आहेत. त्या राज्यामध्ये वेगवेगळी भाषा आहे. कुठं तामिळी कुठं उर्दू कुठं आंध्र भाषा आहे. पलीकडे खानदेशाची ऐरणी भाषा आहे. महाराष्ट्राची मराठी भाषा आहे. अशा 56 भाषा येत होत्या ज्ञानोबारायांना. आणि त्या 56 भाषा सोडून सुद्धा ज्ञानोबारांनी मराठीमध्ये ज्ञान शिरलेली. काय वैभव असेल मराठीचं. आणि मराठी भाषा सामान्य नाही. पोरं सोरं समोर बसले मला आठवतंय तुम्हाला क ख ग शिकवलं ना शाळेमध्ये. क नंतर ख ख नंतर बोला बाळांनो ख नंतर ग ग नंतर घ च छ आहे ना. क म्हणजे काय? क म्हणजे कर्तव्य करा. क म्हणजे काम करा. क म्हणजे कर्तव्य करा काम करा कष्ट करा. आणि नंतर खा म्हणून ख. आधी काम कष्ट आणि नंतर खायचं म्हणून ख. पण खाताने 3 गोष्टीचा विचार करा. देवाचं खाऊ नका गावाचं खाऊ नका आणि भावाचं खाऊ नका. कळतंय का? देवाचं गावाचं आणि भावाचं कधीच खायचं नाही. मग बाकी तुम्हाला काय तेल मीठ लावून हाणायचे ते हाना. कष्ट करा कर्तव्य करा काम करा म्हणून क. नंतर खा म्हणून ख. आणि आयुष्यात कधीच गर्व येऊन देऊ नका म्हणून ग. क ख ग. गर्व कधीच करायचा नाही. लोक म्हणतात शिकला तेव टिकला. शिकला तेव टिकला का हुकला तुम्ही बघा. पण वाकला तेव्हाच टिकला. नाही 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 मी तर स्पष्ट सांगत असतो ज्याला निवडणुकीमध्ये निवडून यायचंय त्यांनी काम कमी करा पण वाकायला शिका. हरी जे हरी कामाचा निवडून याचा काही संबंध नाही. जो वाकला का लोक म्हणतात तो नम्र माणूस आहे. विठ्ठल कष्ट करा म्हणून क नंतर खा म्हणून ख. कधीच आयुष्यात गर्व येऊन देऊ नका म्हणून ग. आणि गर्व करायचा कशाचा? 5 लाख चिरबंदी 5 लाख विटबंदी 1 कोटी काशाची 1 कोटी तांब्याची शुद्ध कांची 7 कोटी तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा सांगाते कावडे गेले तुका म्हणे संपदा एवढी सांगा ते कवडी. रुपड्या गेला नाही संग. त्या रावणाची प्रॉपर्टी सांगितली मी तुम्हाला आता. आपली अगरबत्ती कुठं लावता? अरे महापूर जर आला महापूर हे झाडे जातील तेथे लवाळे वाचती. महापुरामध्ये जर महापूर आला नदीला तर मोठाला खोडाची झाडं सुद्धा कडाकड मोडून पडत. पण तेथे लवाळे कसे वाचतेत ती बघतो. अर चांगल्यांचा कार्यक्रम झालाय. नाही 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 ताईट राहून जमत नाही. मग वाका पाणी आलं की लवाळा अंग टाकून देतं. पाणी गेलं की कोण कोण राहिले र. वाकला तेव्हाच टिकला. विठ्ठल
देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण देगा देवा, लहान होऊन राहायचं माणसाने. आयुष्यात कधी गर्व करू नका म्हणून ग. आणि जर गर्व झाला तर 100% तुम्ही घसारणार. घ क ख ग घ. आणि जर घसरायचं नसेल, जगात क्रांती करायची असेल तर कधी कोणाचा चमचा होऊ नका. च ग घ च. चमच्यापासून सावध राहा बरं का. हा, चमचे असे असतात ज्याच्यात राहतेत त्यालाच मोकळं करतेत, ते हळूहळू करतेत. ज्या वाटीत चमचा असतो तीच वाटी हळूहळू हळूहळू हळूहळू. तोंडावर फक्त चमचे गोड बोलतात. वा 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 वा. तुमच्यासारखं व्यक्तिमत्व संपूर्ण गावामध्ये सुद्धा नाही. आपण पुढं गेलो, भांगारा येते त्यांनी तर गावाचं वाटोळ केलंय. ही चमचे सांभाळा पहिले, कधीच कोणाचा चमचा होऊ नका म्हणून च. आणि जर मुघलशाही, आदिलशाही, कुतुबशाही लय शाह्या होत्या, पण शिवाजी महाराजांनी सांगितलं फक्त आपली एकच शाही, शिवशाही. कधीच कोणाचे चमचे झाले नाही म्हणून जगात छत्रपती व्हाल तुम्ही. कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च छ. कधीच कोणाचा चमचा नाही झाले तर काय होता? छत्रपती. आणि जर तुम्हाला छत्रपती व्हायचं असेल तर कधीच कोणा जळू नका. ज च छ ज. तुमच्याकडे आलाय का जळका रोग? आलाय का? सगळीकडेच आलाय तो. आपल्या गावातला गायक आहे, वादक आहे, कीर्तनकार आहे. आपल्या गावात एखाद्याने दुकान टाकलं, चांगला पुढं चाललाय, राजकारणात पुढे, सगळ्या गोष्टीत पुढे, त्याला सगळ्यांनी मिळून साथ दिली पाहिजे. त्याला मागं वाढायचं नाही. अरे त्याच्या तांगड्याला धरून जागा, तांगड्या वढू नका. विठ्ठल जळू नका म्हणून ज. आणि जळक्या रोगाचे लक्षण आहे पोटात दुखणे, कसनुस होणे, मळमळ होणे. दुसऱ्याची प्रगती बघून जर आपल्या पोटामध्ये दुखत असन तर ह्या रोगाची बाधा आपल्याला झाली म्हणून समजायचं. आता तुम्हाला रोगाचे लक्षणं सांगितले, ह्याच्यावर मला इलाज बी सांगावं लागेल ना. बरं, प्रत्येक गोष्टीला मी तुम्हाला संताचं प्रमाण देतोय बरं का. तुम्हाला विनाकारण ह्या गोष्टी सांगत नाही. ह्याला प्रत्येक गोष्टीला संताचं प्रमाण आहे. जळक्या रोगाचे उपाय सांगतो ऐका. ही कोणत्या गावात मेडिकल आहे याचं? त्या गावाचं नाव आहे दिहू. मेडिकलचं नाव आहे गाथा. डॉक्टरचं नाव आहे जगद्गुरु तुकोबराय. आता गुळी ऐका. तुका म्हणे चित्त आणि करा रे निर्मळ. मन मोठं ठेवा हो, जळायचा प्रश्नच येत नाही. विठ्ठल आयुष्यात कधी कोणावर जळू नका म्हणून ज. आणि जर तुम्ही कधीच कोणावर जळले नाही तर देव सुद्धा तुमची कधी झाडा जळती होणार नाही. झ. आयुष्यात टकाटक राठ, मुद्द्यावर ठाम राठ. कितीही संकट आले ते डगमगून जाऊ नका. ड. आणि लई मोठे झाले तर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज व्हा. तरबेज होण्याकरता थकू नका. थ. यश मिळेल पण जरा दम धरा. द. आणि दम धरण्यासाठी धाडसी व्हा. ध. धाडसी झालात तर कधीच नम्रता सोडू नका म्हणून न. त द ध न. आता एवढीच 12 कडे तुम्हाला बाज झाली. बाकीची तुम्ही कधी पुस्तकं वाचा, उघडा, अभ्यास करा आणि शेवट तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल म्हणून ज्ञ. पण आधी कष्ट क. विठ्ठल मुद्दा हा चाललाय. माझ्या ज्ञानोबरायांनी मराठी भाषा निवडली. का निवडली असेल? इतकी श्रेष्ठ मराठी भाषा आहे ज्या भाषेमध्ये जगात सर्वस्व सामावलेलं आहे. इतकी श्रेष्ठ मराठी भाषा आहे. त्या ज्ञानोबरायांनी, त्या तुकोबरायांनी आपला काळ सार्थकी लावला. काळ सार्थक केला त्यांनी. कोणी सार्थकी केला? जगद्गुरु तुकोबरायांनी केला. कोणी सार्थकी केला? ज्ञानेश्वर महाराजांनी केला. अजून कुणी काळ सार्थकी केला याचे तुम्हाला दृष्टांत देतो. विठ्ठल काळ सार्थक केला त्यांनी. कोणी केला? अर्जुनाने काळ सार्थक केला. कसा केला अर्जुनाने काळ सार्थक? लक्षपूर्वक ऐका. अर्जुन कोण अगोदर सांगतो. महाभारतामध्ये काशी प्रसाद जयस्वाल नावाची व्यक्ती सांगून गेली. काशी प्रसाद जयस्वाल नावाची व्यक्ती सांगून गेली महाभारतामध्ये. काय सांगून गेली? भृवक्षत्र नावाचा एक राजा होता. काय राजाचं नाव होतं? भृवक्षत्र. त्या भृवक्षत्र नावाच्या राजाला एक मुलगा झाला. त्याचं नाव होतं हस्ती. त्या हस्तीने जे गाव निर्माण केलं त्या गावाचं पहिलं नाव होतं हस्तिनापूर. त्या गावाचं दुसरं नाव इंद्रप्रस्थ नगर.
तिसरं नाव यौगिनिकपुरा, चौथं नाव श्री, पाचवं नाव खिलाश्री, सहावं नाव लालकोट, सातवं नाव जहापना, आठवं नाव तुबलकाबाद, नववं नाव मुबारकबाद, 10वं नाव फिरोजाबाद, 11वं नाव अकबराबाद, 12वं नाव देहली, 13वं नाव चिराग देहली, 14वं नाव दिल्ली आणि 19 फेब्रुवारी 1931 साली इंग्रज अधिकारी व्हाईसरॉय यांनी त्याचं नाव ठेवलं नवी दिल्ली. दिल्लीचे नाव बदलले महाराज, दिल्लीचं वैभव नाही बदललं. दिल्लीचं तख्त हे कायम धर्माधिष्ठानाची वाट पाहत असतं. आजही दिल्लीच्या तख्तावरती एक वाक्य कोरलेलं आहे. काय वाक्य? धर्मचक्र परिवर्तनाय. दिल्लीचं तख्त हे कायम धर्माधिष्ठानाची वाट पाहत असतं. तोच भ्रुवक्षेत्र नावाचा राजा, ज्याच्या मुलाने ही दिल्लीची गादी निर्माण केली, तो भ्रुवक्षेत्र नावाचा राजा. त्याचा मुलगा हस्ती, त्या हस्तीने एक मुलगा झाला पुढं, त्याचं नाव होतं नहुष. नहुषचा मुलगा ययाती, ययातीचा मुलगा प्रूचा मुलगा कृकण्यम, कृकण्यमचा मुलगा मतिनार, मतिनारचा मुलगा सेबिनार, सेबिनारचा मुलगा दिविरथ, दिविरथचा मुलगा अधिरथ, अधिरथचा मुलगा नुहरत, नुहरतचा मुलगा तपलीचा, तपलेचा मुलगा वृक्ष, वृक्षचा मुलगा सौवरण, सौवरणचा मुलगा प्रूचा मुलगा प्रतीक, प्रतीकचे 3 मुलं. पहिल्याचं नाव देवापी, दुसऱ्याचं नाव भाल्लिक आणि तिसऱ्याचं नाव शांतनू. देवापेने संन्यास घेतला, तो हिमालयामध्ये निघून गेला. भाल्लिक हा युद्धामध्ये मारला गेला आणि शांतनू हा दिल्लीचा राजा झाला. आता लक्षपूर्वक आहे का? कोणता शांतनू? तोच शांतनू ज्या शांतनूचा गंगा नदी सोबत विवाह झाला. कोणती गंगा नदी? ज्या आपल्या समोर वाहताने दिसती ती गंगा नदी. पण त्या गंगा नदीने शांतनू राजासोबत विवाह करत असताना एक आठ ठेवली. काय? आपल्याला जेवढे मुलं होतील तेवढे मुलं वाहत्या पाण्यामध्ये टाकून द्यायचे, तर मी तुमच्यासोबत विवाह करेल. राजाने सांगितलं अट मान्य आहे मला. पहिला मुलगा झाला, पाण्यात टाकला. दुसरा मुलगा झाला, पाण्यात टाकला. तिसरा मुलगा झाला, 7 मुलं पाण्यात टाकली. पण 8वा मुलगा मात्र पाण्यात टाकला नाही. राजानं विरोध केला. त्यावेळेस गंगा नदीने सांगितलं आपलं काय ठरलंय, जो मुलगा होईल तो पाण्यात टाकायचा, आणि जर मुलगा पाण्यात टाकला नाही तर मी तुम्हाला सोडून जाईल. राजाने सांगितले जाऊ शकता. गंगा नदी शांतनू राजाला सोडून निघून गेली. म्हणून गंगा नदीला, शांतनू राजाला गंगा नदीपासून झालेला आणि वाचलेला एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे देवव्रत. पण त्याने भीष्म प्रतिज्ञा केली म्हणून आपण त्यांना सगळेजण भीष्माचार्य म्हणतो. त्यांचं नाव काय आहे? भीष्माचार्य. त्यांचं खरं नाव देवव्रत आहे. ऐका आता, तेच शांतनू राजा गंगा नदी सोडून गेली म्हणून त्यांनी दुसरा विवाह केला. त्या दुसऱ्या राणीचं नाव होतं राणी सत्यवती. त्या राणी सत्यवतीला 2 मुलं झाले. पहिल्याचं नाव चित्रांगद, दुसऱ्याचं नाव विचित्रवीर. त्या विचित्रवीर आणि चित्रांगद यांच्याच कुळामध्ये पुढे 2 राजे जन्माला आले. पहिल्याचं नाव राजा पंडू आणि दुसऱ्याचं नाव राजा धृतराष्ट्र. आता तुमच्या लक्षात आलं असेल मी कुणाबद्दल बोलतोय. पहिल्याचं नाव राजा पंडू, ही दिल्लीची गादी बरं का रॉकी साहेब, ही दिल्लीचा इतिहास आहे. पहिल्याचं नाव पंडू, दुसऱ्याचं नाव धृतराष्ट्र. त्या पंडू राजाला एक पत्नी होती, तिचं नाव होतं पृथा. पण तिला आपण सगळेजण कुंती या नावाने ओळखतो. तिचं खरं नाव काय आहे? पृथा. त्या पृथेला, त्या कुंतीला विवाह काळाच्या अगोदर एक मुलगा झाला, त्याचं नाव होतं वसुसेन. पण ज्याला आपण सगळेजण कर्ण या नावाने ओळखतो. ती पृथा, तिला लग्नाच्या नंतर 3 मुलं झाले. पहिल्याचं नाव धर्मराजा, दुसऱ्याचं नाव भीम आणि तिसऱ्याचं नाव अर्जुन. त्या पृथ्वीची, त्या कुंतीची दुसरी सवत मद्र देशातील राजाची कन्या माद्री. त्या माद्रीला 2 मुलं झाली, म्हणजे पंडूची दुसरी पत्नी. त्या माद्रीला 2 मुलं झाले. पहिल्याचं नाव नकुल आणि दुसऱ्याचं नाव सहदेव. म्हणजे पांडव हे सख्खे भाऊ नाही, हे कसले सावध आहेत पण सख्यासारखे राहते. त्यामुळे भावाभावाने कायम एकीमध्ये ताकद आहे महाराज. ज्या कुटुंबात एकी असती त्या कुटुंबाचं गावात वजन असतं. ज्या गावाची एकी असती त्या गावाचं तालुक्यात वजन असतं. ज्या तालुक्याची एकी असते तालुक्याचं जिल्ह्यात वजन असतं. एकीला किंमत आहे. एक म्हातारी द्राक्ष विकत होती आणि एक सुशिक्षित माणूस द्राक्ष घेण्याकरता आजीकडे गेला. म्हणला आजी द्राक्ष कसे आहेत? आजीने सांगितलं 50 रुपये किलो. तो म्हणला कमी नाही का? कमी नाही होत म्हणले. कमीतले पाहिजे असतील तुला, ते खाली सुट्टे पडले ते घेऊन जा. तो म्हणला क्वालिटी तीच, मग पैशात फरक का? आजीने ऐका काय सांगितलं. आता लक्षपूर्वक मागचे लक्षपूर्वक ऐका. आजीने सांगितलं क्वालिटी तीच आहे पण पैशात फरक का? तर हा जो गड आहे ना द्राक्षाचा, हा गड आहे. ह्यांचा एकमेकात जीव गुंतला आहे. हे एकमेकाच्या सुखात संग आहेत, दुःखात संग आहेत.
अर्ध्या रातच्याला फोन करा धावून जातेत, पण हे खाली मोकळे पडलेत ना ह्यांनी बाहुबंदच हाणल्यात. ही काहीच कामाची नाही, ती घेऊन जा. ही पाठीत दिले राडा करतेत, गावाचा पार ह्यांनी वाटोळ करून टाकलंय. विठ्ठल अरे सुट्ट्या द्राक्षाला पाठीत किंमत नाही, सुट्ट्या माणसाला माणसात किंमत असेल का? एकीची ताकद आहे. पांडव हे सावत्र होते पण पांडव एकीने राहत होते. आजपर्यंत जगाला कळून दिलं नाही त्यांनी की आम्ही सावत्र आहेत म्हणून. तोच राजा पंडू, त्याचे हे 5 मुलं, त्या पंडू राजाचा दुसरा भाऊ धृतराष्ट्र. त्या धृतराष्ट्राची जी पत्नी होती तिचं नाव काय होतं? गांधारी होतं. ती गांधारी कुठली होती? गांधार देशाची कन्या. गांधार देशातील राजाची कन्या होती गांधारी. कोणतं गांधार? अलीकडचं गांधार. अलीकडचं गांधार, आत्ताचं गांधार. आत्ताचं गांधार अफगाणिस्तानची राजधानी. अफगाणिस्तानची राजधानी कंधार, त्या काळचं गांधार. कोणतं अफगाणिस्तान? 1929 साली उपस्थान, नंतर उपगस्थान, नंतर अफगाणिस्तान. 1985 साली शार्क परिषदेची स्थापना झाली आणि 2002ला शार्क परिषदेचा 8वा देश म्हणून अफगाणिस्तान भारताच्या पंक्तीला बसला. तो अफगाणिस्तान, त्या अफगाणिस्तानची राजधानी गांधार आणि त्या गांधारची ही राजकुमारी गांधारी. ती गांधारीचा विवाह झाला धृतराष्ट्रासोबत. पण ती अशी एवढी पतिव्रता होती, आपला होणारा मालक आंधळा हे कळला म्हणून तिने डोळ्याला काय बांधली? पट्टी बांधली. आयुष्यभर पट्टी बांधून राहिली. त्या गांधारीच्या आणि धृतराष्ट्राच्या पोटी 100 मुलं जन्माला आली. पहिल्याचं नाव दुर्योधन, दुसऱ्याचं नाव दुःशासन, तिसऱ्याचं नाव दुर्वीर, चौथ्याचं नाव दुर्मुख, 5व्याचं नाव दुकर्ण, 6व्याचं नाव असे 100 आहेत. आपल्याला टाइम नाही पूर्ण 100 परत आल्यावर कधी सांगेन. असे सगळे दुपसूनच होते. त्यातले बरेच दुपसून आहेत, काही चांगल्या नावाने. 100 मुलं झाले धृतराष्ट्राला आणि गांधारीला. त्या 100 मधला पहिला मुलगा दुर्योधन आणि पांडव मधला अर्जुन हे भगवान श्रीकृष्णाकडे गेले. ऐका आता मी तुम्हाला ही सांगायला काळ सार्थक केला. अर्जुन आणि दुर्योधन देवाकडे गेले. कशा करता गेले? महाभारताचं युद्ध ठरलंय आणि त्या महाभारताच्या युद्धामध्ये देवा तुझं सैन्य सहित तुझी आम्हाला साथ पाहिजे. युद्ध करण्याकरता देवाकडे मदत मागण्याकरता गेले. पण देव कसा आहे? देव कसा आहे? अहो अख्ख्या जगाचा चतुर आहे ना देव. वाह बबन महाराज, वा वा. अहो त्या आजीच्या ध्यानात आलो. नाही तुम्ही नाही, तुम्ही फक्त पंक्ती झोडा. हा तुम्ही तेवढ्याच कामाचे, तुम्ही बाकी नाही तुमच्या ध्यानात राहणार काय. म्हणून तर मग स्त्री शक्तीसाठी टाळ्या वाजवा. अजून एकदा वाजवा ह्यांच्या करता टाळ्या. हा आणि उद्या त्यांचा सण आहे, त्यांचं कौतुक करा, शिका जरा. अहो शेतकऱ्याचा निमा प्रपंच, शेतकऱ्याची बायको हँडल करते. राग नाही लोभ नाही, किती हानान काही करा, काहीच करीत नाही. ती रुसत नाही फुगत नाही. शेतकऱ्याची बायको म्हणजे साक्षात लक्ष्मी. तुम्ही म्हणता मग शेतकऱ्याची लक्ष्मी, मग नोकरदाराची कोण आहे? नोकरदाराची सरस्वती. आपल्याला काय करायचंय कोणाला नावं ठेवून? काल आता उद्या संक्रांत आहे. आता ती आमच्या बायकोला साडी घ्यायची होती. तर मला बी बायको नाही एक, त्याच्यामुळं आता ते घ्यावं लागते साडी. गेल्या वर्षी नव्हता काय विषय, पण यंदा घ्यावं लागली. ती साडी घ्यायला आम्ही त्या दुकानात गेलो. साडीच पसंत नाही पडली. आम्ही दुसऱ्या दुकानात गेलो. साडी घेतली. आमची आई होती सोबळ. आमच्या आईने त्या बायकोनी साडी पसंत केली. साडी घेतली. पैसे द्यायला मी गेलो पुढं आणि ते पैसे द्यायला गेलो आणि मी म्हणलं किती बीज झालं? ते दुकानदार म्हणला 3300 रुपये झालं. मी पैसे द्यायला गेलो की आमची बायको मध्ये आली. तुम्ही थांबा म्हणले, तुम्हाला कळत नाही. म्हणलं वर्षात एकाच वर्षात डायरेक्ट तुम्हाला कळत नाही, तुम्ही थांबा मी पैसे देते. म्हणलं ती तिथं गेली, पैसे द्यावा ना. त्या दुकानदारा संगत तिने डोकं लावलं. म्हणले मामा हिशोबाने पैसे घ्या.
पैसे हिशोबाने घ्या. तुम्ही लुटाय बसलात की 4 वर्षापासून आम्ही तुमच्या दुकानात कपडे घेतो. 4 वर्षापासून तो दुकानदार म्हणला, बाई पुरी तू माझ्या पुरीसारखी लबाड बोलू नको पण पैसे देऊ नको. ती म्हणली नाही 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 मामा 4 वर्षापासून आम्ही तुमच्या दुकानात कपडे घेतो, पैसे कमी करा. दुकानदार म्हणला, पुरी मी दुकान टाकलेलं तर 8 दिवस झालेत, तू कपडे घेती कुठं नेमकं, त्यामुळे ह्यांच्या डोक्याला कधी डोकं लावायचं नाही. विठ्ठल सरले वाईट आहे महाराज. आमच्या सासऱ्याचा मला परवा दिवशी फोन आला. आमच्या सासऱ्याने मला फोन केला, म्हणले महाराज जय हरी. म्हणलं जय हरी. म्हणले पुढच्या आठवड्यात 2-3 दिवस सवड काढा, कीर्तनाला कुठं जाऊ नका, आपल्याला आपल्या मुलाला मुलगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. मी म्हणलं काय? म्हणजे आपल्या मुलाला मुलगी बघायची, निर्णय घ्यायला तुम्ही पाहिजेत. मी म्हणलं मामा इथं माझाच निर्णय चुकलाय, तुमचं तुम्ही बघा. विठ्ठल ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद, ज्यांना नाही कळलं काल्या दिवशी या प्रसाद खा, प्रसादाने बुद्धी वाढते. विठ्ठल मुद्दा काय चाललाय आपला? देव चतुरातो शिरोमणी. बबन महाराजांनी अतिशय गोड प्रमाण दिलं. आता तुम्ही प्रमाण दिलं म्हणल्यावर त्याच्यावर एक थोडा दृष्टांत सांगतात एक चतुरावर. देव किती चतुर आहे हे तुम्हाला कळलं, आधी माणसं किती चतुर आहेत हे ऐका. आपल्याला वाटतं बुवा आपण फार चतुर आहेत. एक गावात माळकरी होता. माळकरी कोणीच धंदा चालवणार, मग त्यांनी डोकं लावलं, मग आयुर्वेदिकचं दुकान टाकलं, त्यांनी दवाखाना टाकला आयुर्वेदिकचा. आणि त्यांनी डायरेक्ट गावात पाठी लावली. काय? आपल्या दवाखान्यात कुणी आलं, माळकरी होता बरं का, आपल्या दवाखान्यात कुणी आलं आणि जर गुण आला तर फक्त 500 रुपये द्यायचे. कोणता बी रोग असू द्या गुण येणार. गुण जर आला तर फक्त 500 रुपये द्यायचे, आणि गुण जर नाही आला तर मी तुम्हाला किती देणार? 1000 रुपये देणार. लोक धावले ना, फोकाटचं गवलं बापल्याक धावलं. मारणामातीचे लोक गर्दीच दुकानात, गुणाला तर 500 नाही आला तर 1000 मिळणार, गुणाला तर 500 नाही आला तर 1000 मिळणार. लोक म्हणले चला चला. आणि गावातल्या डॉक्टरचा धंदा बसला म्हणे ह्याच्यामुळं. ते गावातले डॉक्टर म्हणा, अरे ह्याने माझा धंदा बंद पाडला, ह्याचं दुकानच बंद पाडतो मला. ती माळ करायचा कशाला लोकांना ओढला? लोक म्हणतात ही वारकरी टाळकरी हे माळकरी हे भोळे असतात. अरे भोळे नाहीत, ही रोज गोळे खातेत. हा तुम्हाला काय वाटलं इतके तुम्ही किरकोळ समजता काय ह्यांना? ते म्हणला गावातला डॉक्टर म्हणला ह्या माळकऱ्याने माझं दुकान बसवले, म्हणला ह्याचं दुकानच बंद करतो. आता लक्षपूर्वक आहे का बरं का? तो गेला आणि त्या माळकऱ्यानं म्हणला, डॉक्टर म्हणला, आता ते खोटं सगळं म्हणला, काय सांगू म्हणला माळकरी बाबा, माझ्या तोंडाला चवच नाही, कसलीच चव नाही म्हणला. ह्याच्या इलाज आहे का? ते म्हणले आहे ना, गुण येणार पण ध्यानात ठेवा, गुण आला तर मी तुम्हाला 500 देईन, पण नाही आला तर तुम्ही मला 1000 द्यायचे, ते मला देणार. तो म्हणला माझ्या तोंडाला चव नाही. डॉक्टर म्हणला माळकऱ्याला, माळकऱ्याने त्या पोराला म्हणून इकडे त्या कपाटातला 5 नंबरचा खप्पा उघड आणि 5 नंबरची बाटली काढ, 2 टोपण ह्यांना 5 तोंडाला चव येईन. डॉक्टर म्हणला बघू आता कसलं औषध आहे, कसलं औषध असो चवच नाही म्हणायचं. त्या पोराने एक टोपान काढलं आणि त्याच्या तोंडात ओतलं. तो पेटला ना डॉक्टर. माळकरी अहो पटतं तुम्हाला, माळा घालताना लबाड्या करता काय झालं? अरे औषध म्हणून तो पेट्रोल पाचतो काय म्हणला मला. माळकरी म्हणला थांबा, तोंडाला चव नव्हती, तोंडाला चव आली, काढ 500. 500 दी. तोंडाला चव नव्हती ना, चव आली 500 दी. द्यावा लागलं म्हण. परत 2 महिन्यांनी त्या डॉक्टरने विचार केला, आला का म्हणला आता 500 गेलेत ना, आता 1000 आणायचे. म्हणून काय हो तो गेला आणि म्हणला माळकरी बाबा माझ्या लक्षातच काही राहत नाही. अव 10 मिनिटापूर्वी मी काय केले माझ्या ध्यानात राहत नाही, 5 मिनिटापूर्वी काय बोललोय काय खाल्लंय ध्यानात राहत नाही. औषध आहे का? ते म्हणले सगळं औषध आहे, बसा. त्या माळकऱ्याने घेतलं पोराला, म्हणून इकडे 5 नंबरचा खप्पा खोल, 5 नंबरची बाटली काढ आणि ह्यांना एक गालासभर औषध पाहिजे. डॉक्टर म्हणला मागच्या वेळेस ती 5तलं 5च होतं, आता बी 5 गोड गोड बोलून पेट्रोल. माळकरी अहो तुमच्या नादाने लोक दिवसा माळा काढते ना, लबाड्या करता का म्हणला माळा घालून? काय काय म्हणजे मागल्या वेळेस बी म्हणला 5तलं 5च म्हणला पेट्रोल पाजून, आता बी तीच. माळकरी म्हणला थांबा, तुमच्या ध्यानात राहत नव्हतं म्हणजे तुम्हाला 2-2 महिन्याचं आठवायला लागलं. गुन्हाला काढबाशी द्यावा लागलं म्हण. परत 2 महिने ते म्हणला आता असली चतुराई करतो म्हणला, गेलेला 1000 आणतोच म्हणला माघारी. लाका म्हणला आता काय करावं लागन, आता काय करावं लागन म्हणला. डॉक्टर म्हणला हा बघा माळकरी बाबा माझ्या डोळ्याला दिसत नाही. माळकरी म्हणला ह्याच्यावर आपल्याकडं उपायच नाही म्हणला. म्हणला काढा 1000. म्हणजे देतो. त्यांनी खिशात हात घातला, 100ची नोट काढली आणि हातावर ठेवली. म्हणलं हे घ्या 1000 रुपये.
त्याने डोळं उघडून बघितलं. आला का म्हणला 1000 म्हणतो आणि 100 देतोय. ओ माळकरी कवापासून लबाडा करायला लागले? अहो 100ची नोट दिली 1000 म्हणता. माळकरी म्हणला थांबा, दिसत नव्हतं, दिसायला लागला गुन्हाला काढ बाशी. अहो इथं जगात लई चतुर आहे तो. लोकांना वाटतं अख्ख्या गावाचं राजकारण मीच फिरतो. तू ग बस, तुला काहीच कळत नाही. तुझ्यापेक्षा लई हुशार आहेत गावात. विठ्ठल बबन महाराजांनी प्रमाण दिलं म्हणून हे वाढलं. आता ऐका, देव चतुर जाणोनी अंतर वर्तत असे दुसरं प्रमाण आहे त्याला. काय इतका देव चतुर आहे. तुमच्या मनात काय चाललंय, माझ्या मनात काय चाललंय, सगळ्यांच्या मनात काय चाललंय, एका विरी जे ओळखतो त्याला देव मानता. देव चतुरातो शिरोमणी. एवढा देव चतुर आहे. आणि त्या देवाकड अर्जुनाने दुर्योधन गेले. कशा करता गेलते? युद्धा करता, सहायता मागण्याकरता गेलते. पण देवाने झोपून घेतलं. देव म्हणले पुढं काय होणार हे मला माहिती. देवाने घेतलं झोपून. देव झोपले. दुर्योधन अगोदर आला. दुर्योधन आला आणि कुठं बसला? सगळ्यांना माहिती, उशाला बसला. दुर्योधन आला आणि देवाच्या उशाला बसला. आणि अर्जुन मागून आला. कुठं बसला? देवाच्या पायाजवळ बसला. आता एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायची, भक्तांनी देवाच्या कायम पायाजवळ राहायचं. देवाच्या डोक्याला डोकं लावायचा प्रयत्न करायचा नाही. देवाच्या जर डोक्याला डोकं लावलं तर देव कधी डोक्यावर टाकीन सांगता येत नाही. भगवान देत आहे तो छप्पर फाड़ के देता है. तुमच्या परिसरात मन आहे काय? भगवान देत आहे तो छप्पर फाड़ के देता है. तुम्हाला अर्धीच माहिती, मी पूर्ण सांगतो. जब लेता है तो चमडी उधाड के लेता है. हा, जेवण दिले ना नियतीने खा. दुर्योधन आला आणि देवाच्या डोक्याजवळ बसायचा प्रयत्न केला दुर्योधनाने. आता मला सहज व्यावहारिक विषय येतो. माणूस जर झोपेतून उठला, नामदेव महाराज सुरुवातीला डोक्याचा माणूस दिसतो का पायाचा दिसतो? हा बघा, त्यांनी सांगून टाकलं पायाचा माणूस दिसतो. माणूस उठला की पायापासला माणूस दिसलो. तसंच झालं. देव उठले आणि देवाने बघितलं अर्जुनाला. देव म्हणले अर्जुना कवा आलास? अर्जुना कवा आलास म्हणलं की दुर्योधन मागून लय देवा ही काय म्हणलं, कोणती पद्धत आहे? अरे त्याच्या आधी मी आलोय, मला विचार. अहो देव म्हणले दुर्योधना मला अगोदर अर्जुन नाही 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 मला तुला आधी कोण दिसलं ते नाही मला माहिती. मला तुला ही सवय पहिल्यापासून तू तोंड बघून काम करतो. तुला ही सवय म्हणला कसलं जमणार नाही. मी आधी आलोय मला विचार. देव म्हणले कुठं मूर्खासना दिला लागता. देवाने सांगितलं बोल तुझं काय म्हणणे. दुर्योधनाने सांगितलं देवा महाभारताचं युद्ध ठरलंय आणि युद्धामध्ये तुझी आणि तुझ्या सेनेसहित मला गरज आहे. माझ्या बाजूने युद्ध कर. देवाने सांगितलं ऐका मला सगळं माहिती. महाभारताचं युद्ध ठरलंय. तू पण तेच मागण्याकरता आलाय आणि अर्जुन पण तेच मागण्याकरता आलाय. पण माझी एक अट आहे. काय अट आहे? ऐक लक्षपूर्वक. माझ्याकडे 56 कोटी यादव सैनिक आहेत. किती? 56 कोटी यादव सैनिक. भगवंताची सेना होती 56 कोटी. नारायणी सेना होती, चतुरणी सेना. चतुरणी नारायणी 56 कोटी यादव सैनिक. पायदळ, घोडदळ, रथदळ, हत्तीदळ, रथी, महारथी, महान महान वीर योद्धे होते देवाकडं. आता देवाची सेना ती का सामान्य होती का? असे महान महान वीर 56 कोटी यादव सैनिक एका बाजूला आणि मी स्वतः एका बाजूला. नीट ऐका अगोदर माझी अटका आहे. माझी सगळी सेना एका बाजूला आणि मी एकटा एका बाजूला. पण तरी त्यांना माहिती होतो देव एकटा जरी असला तरी सगळ्यांचा कार्यक्रम व्यवस्थित पद्धतीने लावू शकतो. पण देव म्हणले अजून ऐक. मी जरी एकटा एका बाजूने असलो तरी मी हातामध्ये सुदर्शन धरणार नाही, धनुष्यबाण धरणार, गदा धरणार, तलवार काहीच करणार नाही. मी असा मोकळा राहणार. आणि जर सांगितल्या तर युक्तीच्या 4 गोष्टी अवघच सांगेन. मनाला वाटलं तर, नाही तर ते सुद्धा नाही. चल बोल आता तुला काय घ्यायचंय. आता ह्या अख्ख्या गावाचा मूर्ख, ह्याची बुद्धी कवा चालणार आहे जास्त? ह्यो म्हणला ह्याला का तिथं का जेवाय न्यायचा आहे का काय? म्हणला अरे तिथं युद्ध करायचंय. ह्याचं काय काम आहे म्हणला बिनकामाचा? तो म्हणला देवा मला तुझी सेना पाहिजे. नीट विचार कर आताच. देवा मला तुझी सेना पाहिजे. खास तू देऊन टाकली. अर्जुनाला विचार तुला काय पाहिजे? अर्जुनाने सांगितलं देवा मला तू पाहिजे. अर्जुनाला देव म्हणले हे बघ
तेव जरी म्हणला असता मला सेना पाहिजे, तरी बी वाटे टाकल्याच्या नंतर पहिला वाटा कोणी उचलावा लागतो? बारके आता सगळे वाटे टाकणारीच माणसं आहेत ना, इथं तोंडाची आहेत ना गावातली सगळी. सगळ्या गावाच्या वाटण्या करायला तुम्हीच असता ना, सगळे तोंडाची मोठी मोठी माणसं. तुम्हाला माहिती ना, आधी वाटा ढाकल्याने उचलावा लागत असतो. तुला आणायस, तू बोल तुला काय पाहिजे? देवा मला तूच पाहिजे. बघ बर का, तथा असतो. दुर्योधनाला सेना आणि अर्जुनाला देव, आणि झालं चला. आणि गेला दुर्योधन निघून. आणि दुर्योधन हसत हसत गेला. तेव्हा म्हणला आता दाखवतो म्हणला पांडव म्हणला कसं आहे ती. भगवान म्हणले अर्जुनाला, ए अर्जुन, हार तो तेरे निश्चित है, तू रहेगा उदास. बेटा अर्जुन, हार तो तेरे निश्चित है, तू रहेगा उदास. माखन तो दुर्योधन ले गया, तेरे पास बची है खाली छास. देव म्हणले अर्जुन, लोणी दुर्योधन घेऊन गेला, तुझ्यापाशी ताक राहिलंय. त्यावेळेस अर्जुन काय म्हणला ऐका आता. अर्जुन म्हणला, भगवान जीत तो मेरी होगी, मैं ना रहूंगा उदास. भगवान जीत तो मेरी होगी, मैं ना रहूंगा उदास. अरे माखन ले गया तो क्या हुआ, माखन चोर है मेरे पास. अरे माखन घेऊन जाऊ दे म्हणला, माझ्यापाशी माखन चोरणारा देव आहे डायरेक्ट. त्याने लोणी नेलं म्हणून काय झालं? इतका देवावर विश्वास होता. आता ऐका, काळ सार्थक केला त्यांनी. कुणी केला? ह्या अर्जुनाने केला. कसा केला? अरे अर्जुनाच्या रथावर देवाने डायव्हरकी करावी, अर्जुनाचे घोडे धुवावे. अरे अर्जुनाचं नाही ते काम करावं. का? तर अर्जुन एवढं नामस्मरण करत होता. अर्जुनाने एवढं नामस्मरण आपला काळ सार्थकी लावला. अर्जुन जर झोपला तर अर्जुनाच्या अंगावरचे केस सुद्धा कृष्ण 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 म्हणत होते. एवढा अधिकार त्या अर्जुनाचा होता. अशा नामस्मरणाने अर्जुनाने आपला काळ सार्थकी लावला. अभंगाच्या दुसऱ्याच्या शेजारचा झोपल्याला उठून एखादा. काळ सार्थक केला त्यांनी, धरिला मनी विठ्ठल. मनामध्ये विठ्ठलाला धारण केलं, मनामध्ये भगवान परमात्म्याला धारण केलं. रात्रंदिवस त्या भगवंताचं नामस्मरण केलं. अरे झोपला तरी अंगावरचे केसाने सुद्धा कृष्ण 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 म्हणावं. काय त्या अर्जुनाचं भाग्य असं. अरे देवाने त्याच्या रथाचं सारथ्य पण करावं. हे सामान्य गोष्ट आहे. कधीतरी विचार करा, ज्या देवाची महती एवढे संत महात्मे सांगतात, ज्या देवाची महती महाराज लोक सांगतात, एवढा मोठा देव, अखिल कोट ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन, जगत आधार, श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा, त्याचाच अवतार भगवान श्रीकृष्णानं अर्जुनाचे घोडे धुवावे. काय अधिकार असेल? हे कशामुळे साध्य झालं महाराज? हे कशामुळे साध्य झालं? तर हे फक्त नामस्मरणामुळे साध्य झालं. नाम वाचे, अभंगाचा पहिला शब्द नाम, आणि त्याच्यामुळे हे काळ सार्थकी झाला. महाराज कळलं आम्हाला.
नामस्मरणाने काळ सार्थकी होतो, त्याचे भगवंताची कीर्तीचं श्रवण केलं तरी काळ सार्थक होतो. पण हे सगळं कुठं घडन? नामस्मरण त्याची कीर्ती श्रवण कराय कुठं मिळन? त्यावेळेस निळोबरायांनी अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं ते कुठं घडन ते. सगळ्यांनी एकदा वर हात करा. विठोबा सगळ्यांनी वर हात करा. हरी हरी विठोबा रखुमाई. कीर्तनाचा समारंभ नितंभ सर्वदा, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. कीर्तनाचा समारंभ निर्दंभ सर्वदा, काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल असावा तो धर्म मग साहो जाती वर्म. हे चालू हे धर्म कार्य चालू. असावा तो धर्म मग साहो जाती वर्म. धर्माच्या संबंधित 2-3 गोष्टी कायम लक्षात ठेवा. कीर्तनाला आलेले सर्व मुलं मुली चित्त देऊन ऐका. आयुष्यात शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, तुम्हाला काय करायचे ते करा, पण 2 गोष्टीला कधी तडा जाऊन देऊ नका. एक, लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी असं वर्तन कधी करू नका, आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली होईल असं पाऊल कधी टाकू नका. त्या 2 गोष्टीला जपा. कारण भारत देशासारखी संस्कृती नाही. भारत माते की जय. आपण काय म्हणतो? भारत माते की जय. भारत देशाला माता म्हणतात. माता दुसऱ्या देशासमोर आहे का माता शब्द? कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका,
न्यूझीलंड अंक ऐकलं कधी नाही. पण भारत माते की जय. भारत देशासारखा देशच नाही. आता आलंय 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. अरे लोकांनी लोकांसाठी लोकांकरिता चालवलेले राज्य म्हणजे लोकशाहीचं राज्य हे भारत देश आहे. ह्या भारत देशामध्ये सगळ्यांना समान कायदा आहे, समान न्याय आहे. पण सध्याला असं झालंय खऱ्याला किंमत राहिली नाही. खऱ्याला गुळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी खोटं बसतं पाटकुळी, गरीबाची फाटली जुहळी आणि उसाला यांना टुळी. हे सगळं असं झालंय. खऱ्याचा जमानाच नाही राहिला. भारत माते की जय. भारतासारखी संस्कृती नाही महाराज. आणि भारत देशाचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. काय व्याख्या आहे महाराष्ट्राची? माणसाने माणूस जुडून स्वतःचं जीवन बनवा धष्ट आणि पुष्ट. नामदेवरायांच्या ताटातलं भगवंताने खाल्लं उष्ट. अरे स्वराज्याची निर्मिती करताना राजांना कितीतरी सोसावं लागले कष्ट. पण तुकाराम महाराजांची सेवा घडली होती उत्कृष्ट. समाज कार्यामध्ये कधीच लागत नाही जात पात आणि काष्ट. कारण राज्याचं नावच आहे महाराष्ट्र. महाराष्ट्रात राहणारे माणसं आहेत आपण. आणि महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजे होऊन गेले. शिवजयंती आता जवळ आली. शिवाजी महाराज सामान्य होते का? कसे होते शिवाजी महाराजांचे मावळे? आताचे मावळे काय? मावाच काय खातोन, गोवाच काय खातोन, दारूच काय पितोन, वकतोच कायन, थोकतोच कायन. अरे व्यसन करू नका. व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय? वाईट गोष्टीमध्ये कधीच तुमचा घसरून देऊ नका पाय. डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक स्त्रीला जर तुम्हाला म्हणता आलं ना माय तर तुम्हीच आहेत छत्रपती शिवराय. छत्रपती शिवरायाच्या राज्यातले आपण माणसं आहेत. अरे डीजे वाल्याने तुला बघितलं तर डीजे वाल्याला घाम सुटतोय. असला तर तू पेल्या आग हलवितोय. मावळे असे होते का? वाघासंग कुस्ती खेळायचे, ऊसाची मुळे हाताने पिळायचे, व्यसन करणं टाळायचे आणि छत्रपतींना जाऊन मिळायचे. असे मावळे होते. व्यसन करू नका. व्यसन करून काय मिळतंय? व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन. त्यात काय भेटन? गुटखा खाल्ला तवान फुटन, दारू प्याला लोवर फुटन, चांगल्या कामाताला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवाना तर सुरुवातीला पाचत्यान ताडी, तुमची वेळ लागत्या नाडी, दारू चलवतन गुडी, इकावं लागन माडी, इकली गाडी, बायको जिन्न झाली साडी. अरे लावण्याचा दारूला गाडी, धरण्यानं जुडी, धरण्यानं गोबाची जोडी, मग कळन तुला परमार्थातली गुडी. अरे मूर्खाच्या संगतीत बसून आयुष्याची बरबादी करून घेण्यापेक्षा टाळ करत या ना. माळ घाला ना, टाळ वाजवा ना, आयुष्याचं कल्याण होईन विठ्ठल. 1598 या महाराष्ट्रामध्ये सुवर्ण दिवस उजडला. सिंदखेडच्या लखुजीराव जाधवांना कन्यारत्न प्राप्त झालं. नाव होतं मासाहेब जिजाऊ. सर्रास महाराष्ट्र एकत्र केला आहे साहेबाच्या कर्तृत्वानं. काय कर्तृत्व मासाहेब जिजाऊंचं. 19 फेब्रुवारी 1630 साली छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. 15 एप्रिल 1945 साली माळी, साळी, वंजारी, राजपूत, लोहार, चांभार, सुतार, गुजर, न्हावी सगळ्या जाती धर्मातील मावळे एकत्र केले माझे छत्रपती शिवाजी महाराजांना. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधीच विचार केला नाही जाती आणि पातीचा. मावळ्यांच्या तलवारी पुढे नखरा चालत नव्हता 7.7चा. लढायला जाताना मावळा विचार करीत नव्हता दिवसन रातीचा. कारण अभिमान होता मावळला महाराष्ट्राच्या मातीचा. महाराष्ट्राच्या मातीचा स्वाभिमान अभिमान असणारे आपण माणसे कसे ते मावळे. 18 पगडजातीतले मावळे माझे छत्रपती शिवाजी महाराज सोबत घेतले. अरे कोणाच्या डोक्यावरून तर कोणाच्या पाठीवरून हात फिरवला राजानं. आणि राजानं सांगावं ताना गड जिंकायचा आहे, ताना महाराष्ट्र काबीज करायचा आहे. अरे मावळ्यांनी सांगावं अव ठरलं नव राज, अव राज ठरलं नव, अव राज कोण नाही म्हणतोय राज. गड जिंकूया राज, महाराष्ट्र काबीज करूया राज, अव राज शिडी म्हणून जगणं आता मान्य नाही बघा. जीवन जगायचं तर वाघाचं जीवन जगू राज, कोण नाही म्हणतोय राज. एक 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 मावळा जोडला होता माझे छत्रपती शिवाजी महाराजांना. अरे गड माझा, मावळा माझा, किल्ला माझा, जगल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल त्या महाराष्ट्राच्याच मातीसाठी असा कोण शिवाजी महाराजांनी केला होता. 400 पोरांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वरच्या मंदिरामध्ये गेले. 400 पोरांच्या हातामध्ये बेल भंडार दिला. राजांना सांगावे तानाजी गड जिंकायचा आहे, ताना महाराष्ट्र काबीज करायचंय, तानाजी, तानाजी जीवन संपलं तरी चालेल आणि स्वराज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा. मावळ्यांनी सांगावं अव राज, अव ठरलं ना राज, अव राज कोण नाही म्हणते, अव राज उडवायची उडवायची ही सुट आणि सत्ता साप उडवायची राज, कोण नाही म्हणते राज. एक 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 मावळा वीज पडल्यासारखा करडत होता. बाजी होता, तानाजी होता, यसाजी होता. अरे जगल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी आणि मरल त्या महाराष्ट्राच्या मातीसाठी असा पण मावळ्यांनी केला होता. एक 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 मावळा जोडला होता माझ्या राजानं. 400 पोरांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वरच्या मंदिरामध्ये गेले. 400 पोरांच्या हातामध्ये बेल भंडार दिला आणि बेल भंडार उधळून एकच जयघोष केला. होरे 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 होरे, छत्रपती शिवाजी महाराज की
जसे होऊन गेले पण छत्रपतीची जशी त्या तशी आहे कीर्ती 18 पगडचा समाज माझ्या राजांची करतो आरती राजांकडे पाहिलं तर गडाला प्राप्त होते स्फूर्ती आणि असा राजा महाराष्ट्रात जनावराला पावन झाली महाराष्ट्राची धरती ज्ञानेश्वर माऊली बरोबर 11 वाजल्यात मला दिलेल्या वेळेत संपल्या नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल चाल होणार आहे याच्यानंतर हा नको का झालेली कीर्तन रूपी सेवा निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी आम्ही अजून हरिनामाने काय होईल तर निळोबारांनी सांगितलं तुम्हाला स्वरूप सिद्धी प्राप्त होईल आणि नित्य समाधीपर्यंत तुम्ही पोहोचू शकता कशामुळे फक्त नाम वाचे श्रवण कीर्ती तुमचा काळ तर सार्थकी लागेल यथामती यथावकाश जसा जमेल तसा या अभंगाचा भावार्थ मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे माझ्या बुद्धीला तसं पटेल रुचेल माझं शिक्षण घरी वडिलांकडे झालं रामानाचार्य विश्वनाथ महाराज नन्नवरे आणि घरातच सगळं असल्यामुळं रोज ऐकून सोबत फिरून लहानपणापासून ते संस्कार घडले आणि आई वडिलाचं पुण्य असेल तरच हे होतं हे नुसतं आम्ही आमचा मोठेपणा दाखवायचा ह्याच्याकरता सांगत नाहीत आमच्या वडिलांचा नियम आहे 35 वर्षापासून त्यांनी कधी तोंडाने सांगितलं पण मी सांगतो आता मला तो अधिकार आहे सांगण्याचा आजपर्यंत सुंबरे महाराज आळंदीपासून त्यांचा 40 वर्षापासून नियम आहे ज्ञानेश्वरी सकाळी वाचल्याशिवाय जेवण तर लांब पाणी सुद्धा पित नाहीत ज्ञानेश्वरीचं वाचन केल्याशिवाय आणि कधी कधी देव परीक्षा बघतो आम्ही एकदा बाहेर गेलो ज्ञानेश्वरीच घरी विसरली काम झाला आम्ही येता येता प्रत्येक गावात जायचो ज्ञानेश्वरीत मिळाला संध्याकाळच्या 5 वाजल्या 6 वाजल्या पण त्यांनी पाणी सुद्धा नाही पिले 6 वाजता एका शहरामध्ये एक ग्रंथालय होतं तिथे ज्ञानेश्वरी घेतली ज्ञानेश्वरी वाचली आणि नंतरच पाणी पिले त्यांचीच कुठंतरी पुण्य ही आमच्या उपयोगी येत असते त्याच्यामुळं हे आमचं काय नाही ह्याच्यामध्ये जे काय आहे ते आईवडिलांची कृपा आशीर्वाद संत महात्म्यांचा आहे जशी जमल तशी तुमच्यासमोर सेवा सादर करण्याचा प्रयत्न केला आहे जे बरोबर आहे ते गुरुजनांचं जे काही चुकलं असन ते माझ्या बुद्धीचा दोष आहे जे काही चुकलं असन ते माझ्या पदरात टाका मी गावाच्या बाहेर गेल्यावर झटकून टाकतो मी तरी काय करू त्याला घरी नेऊन असो इथं सगळे बसलेले आहेत मागून आमचे शिवाजी मामा आलेत नाना त्यांनाही धन्यवाद इजू मामा बसलेले आहेत सगळे आता कुणाचा नामोल्लेख राहू शकतो सगळे फेटर मामा आहेत बबन महाराज आहेत तिकडे सगळे टकले महाराज आहेत गौतम मामा आहेत आणि दत्त मामा आहे शिवाजी मामा हे सगळे विशारद मंडळीत मला ह्यांचं विशेष वाटतं ह्यांच्या लोकांना माहिती नसतं महाराज सांगितलं पाहिजे ना तुम्ही तर तुमच्या तोंडाने कधी सांगत नाही आम्हाला तरी सांगू द्या मी त्याच्यामध्ये विशारद केलंय औदुंबर ते करतोय हे सगळे आणि आमच्या बी घरातच ते सगळं असल्यामुळं हे सगळं आमच्या आई बी विशारद मावशी विशारद सगळेच म्हणजे ती एकच कशी कोणी पोलीस खात्यात गेली तर जाते आता देशाची सेवा करते ती बी तिला बी धन्यवाद देतो आणि इथंच सेवेला ज्यांनी ह्या कार्यक्रमाची शूटिंग केली ते श्री हरिभक्त पारायण आमचे ऋषिकेश महाराज हे कीर्तन तुम्ही माझं नाव टाकलं तुमच्या चिखली गावाचं नाव टाकलं पूर्ण महाराष्ट्रामध्ये जगामध्ये हे कीर्तन दिसतंय सगळ्यांना माहिती यूट्यूब त्यांचा संतराज नावाचा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि घंटी दाबायला कधी विसरू नका अशी आमची विनंती आणि सेवेला हितच पूर्णविराम विठ्ठल जय जय